कसं आहे की परळीत अनेक व्हिडिओज आले होते निवडणुकीच्या वेळेस आणि तिथे मोठ्या प्रमाणात रिगिंग झालं असं म्हटलं जात होतं. त्याच्यापैकी 2 व्हिडिओ माझ्याकडे देखील आले होते. हे दोन्ही व्हिडिओज मी तेव्हा ट्विट केले होते आणि कैलाश फडणवीस त्यांचा मुलगा कसे दमदाटी करत होते हे सगळं आपण त्या व्हिडिओवर बघितलं होतं. तर 30 डिसेंबरच्या सुमारास मी हा व्हिडिओ ट्विट केला होता. पण आज इतक्या दिवसानंतर त्यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. मला असं वाटतं आहे की ECIकडे जेवढे व्हिडिओज आहेत त्या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी आणि खरं तर ही कारवाई झाल्यानंतर इलेक्शन कमिशननी ही निवडणूक पुन्हा एकदा लावावी, म्हणजे खरं परळीत काय चित्र आहे ते स्पष्ट चित्र बाहेर येईल आणि धनंजय मुंडे यांचा दणदणीत पराभव होईल. तुम्ही स्वतः व्हिडिओ ट्विट केला होता, 30 डिसेंबरला व्हिडिओ ट्विट केला आणि त्याच्यानंतर देखील पुन्हा दाखल व्हायला तब्बल 1.5 महिन्याचा अवधी लागला. काय वाटतं की एवढा अवधी का लागला असेल? नाही, मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावर दबाव नक्कीच होता. पण आता शेवटी एक चांगला ऑफिसर आल्यावर काय घडू शकतं हे नवनीत कवत आल्यानंतर आपल्याला दिसतं आहे. बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या आहेत. बंदुकींचे परवाने असोत, ते रद्द करणं असोत, अनेक गुन्हे जे दाखल होत नव्हते ते देखील त्यांनी केले आहेत. तर मला त्यांना खरंच माझा नमस्कार की तुम्ही हे आज दाखल केल्याबद्दल आपले आभार. निवडणूक पुन्हा एकदा घ्यावी असं वाटतं आपल्याला? काय सांगता? परळीतली निवडणूक कम्प्लिटली रिग्ड होती आणि ही निवडणूक परत एकदा घ्यायलाच हवी. त्यातनं धनंजय मुंडेंचा दणदणीत पराभव होईल त्यांच्याच परळीमधनं, याच्यात काहीच शंका नाही. तर एक दुसरा राजकारणाविषयीचा प्रश्न होता. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जवळीक सध्या वाढत चालली अशी चर्चा आहे आणि येत्या 2 महिन्यात काही मोठे बदल राजकारणात होतील असं देखील काय वाटतं? मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस आणि एक मिनिट परत हा पार्ट. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जवळीकच नाही तर त्यांची चांगलीच आता गट्टी होताना दिसते. आणि कुठेतरी मला वाटतंय शिंदेंना आता साईडलाईन करण्याचा प्रयत्न होतोय. हे आपण एक नाही अनेक उदाहरणं झाली. मग त्याच्यात मीटिंग्स घेणं असो ठाण्यामध्ये गणेश नाईकांना सांगून, किंवा आपत्ती कमिटीच्या याच्यात त्यांचं नाव जे वगळण्यात आलं आणि मग ते जबरदस्तीने अगदी फारच लोकांनी आवाज केला म्हणून ते परत घालण्यात आलं. आणि शिंदेंचा चेहरा पण आपण जर बघितला त्याच्यावरनं असं वाटतं की सगळं काही अलबेल नाही आहे. पण हे जर फडणवीस करत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे आणि तुम्ही जर कोएलिशन गव्हर्नमेंट करतायत तर तो धर्म निभावणं तुमचं कर्तव्य आहे. जो काही विधानसभेचा निकाल लागला भाजपला तब्बल 132 मध्ये ते स्वतःच्या बळावरती देखील सत्ता स्थापन करतात आणि म्हणून आता एकनाथ शिंदेची गरज राहिली नाही भाजपला असं काही वाटतंय? मला जे दिसतंय की ते 132 सुद्धा जे आले आहेत ते पण ॲब्सल्युटली डाऊटफुल आहेत. म्हणजे ते काय झालंय काय नाही याची गणितं काय होती, किती रिगिंग झालं त्याच्यात आता पडून उपयोगच नाही, कारण आता सरकार झालेलं आहे. पण या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि खरं बघायला गेलं तर त्यांना फडणवीसांना कोणाचीच गरज नाही, कारण त्यांना हवं ते राजकारण ते करू शकत आहेत. लोकशाही आता उरलेलीच नाही आहे. मला काहीच कमेंट नाही करायचे आहेत, कारण ना मी शिंदेंच्या गटात आहे ना मी फडणवीसांच्या गटात आहे. पण कुठेतरी जे चाललं आहे ना ते लोकशाहीला पूरक नाही, एवढंच खरं. येत्या काही महिन्यात काही मोठे बदल राजकारणात दिसू शकतील असं वाटतं सध्याचं चित्र बघून? आत्ताच्या घटकेला तरी तसंच वाटतंय, कारण काल अचानकपणे शरद पवार शिंदेंचा सत्कार काय करतात. एकीकडे आज संजय राऊत जे दिवसभर आणि रात्रभर शरद पवारांचा जप करतात ते आज अचानकपणे त्यांच्या विरुद्ध बोलले. यांची गणितं काय ना नेमकी कळतच नाही. जे काही बीडमध्ये झालं, भाजपच्या एका सरपंचाची हत्या करण्यात आली, असं असतानाही अद्याप धनंजय मुंडे यांचा राजीनामा अनेक राजकीय पक्ष तुम्ही स्वतः मागून देखील घेतला नाही आणि म्हणून देखील एक गोष्ट होते की भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी गट यांचं नातं हे प्रश्नच नाही. मला असं वाटतंय की धनंजय मुंडे हे अतिशय जवळचे आहेत देवेंद्र फडणवीसांच्या पण आणि अजित पवारांच्या पण. आणि जवळचे म्हणजे ते चांगले मित्र आहेत अगदी पूर्वीच्या काळापासून. तर आता त्यांच्यावर कारवाई होईल अशी आपण अपेक्षा सोडून देणं योग्य होईल. ती कशी करून घ्यायची, त्यासाठी काय लढा द्यायचा, आता याचे विचार मी करते. जोवर ते मंत्रिपदावर असतील तोवर वाटतं की देशमुखांच्या हत्येचा तपास बिलकुल होणार नाही, कारण मला शंका अशी आहे की याच्यात सरळ धनंजय मुंडे यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि जे जून महिन्यात खंडणी मागितली गेली होती अवादा कंपनीकडनं, ती खंडणी थेट सातपुडा बंगल्यात मागितली गेली होती. त्यानंतर जर आपण बघितलं, ज्या दिवशी संतोष देशमुख यांचा खून झाला
तेव्हा 2 मोबाईल फोन्स हे त्या स्कॉर्पिओमध्ये मिळाले होते, पण त्याच्यातनं डेटा रिकव्हरी आज तगायत झाली नाही आहे. म्हणजे इतके 2 महिने उलटूनसुद्धा डेटा रिकवर करायला इतका काळ नक्कीच लागत नाही. त्याच्यात एक बड्या नेत्याचं नाव आहे असं जे म्हटलं होतं, तर ते बडा नेता कोण ही अजून स्पष्ट झालेलं नाही आहे आणि तो आता स्पष्ट होईल की नाही हे पण शंका वाटते. शेवटचा प्रश्न, गेल्या 3 महिन्यात सरकार सत्तेत बसल्यानंतर ज्या काही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या ज्या फ्लॅगशिप स्कीम होत्या त्या देखील आता हळूहळू बंद करण्याचं सुरू आहे. नाही, ज्या योजनांची गरज नाही आहे अशा सगळ्या योजना बंद केल्याच पाहिजे. जिथे वायफळ खर्च होतोय तो वायफळ खर्च बंद केला पाहिजे. पण उगाचच कोणाला तरी धडा शिकवायचा म्हणून जर योजना बंद केल्या असतील तर हे चुकीचं होणार आहे. केवळ एकनाथ शिंदे यांच्या ज्या फ्लॅगशिप योजना आहेत त्यांच्यावरती आपण बघतोय की काही काळामध्ये अंकुश लावला जातोय, थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. नाही, मला असं सरळ दिसतं आहे की ते एकनाथ शिंदे यांना कुठेतरी साईडलाईन करण्याचा किंवा त्यांना सारखा पदोपदी कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न होतोय. तसं त्यांनी करता कामा नये, कारण एकनाथ शिंदेंना बरेच लोक जे आहेत त्यांचं समर्थन आहे. पण मला असं वाटतं हे झालं नाही पाहिजे आणि थांबवलं गेलं पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.